आदित्य ठाकरेंकडून नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यात आल्यात। वरळी कोळीवाड्यातून शिर्डीला निघणाऱ्या साईबाबांच्या पालखीमध्ये आदित्य ठाकरे सहभागी झालेत। तर आदित्य ठाकरेंनी नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरे सहभागी झाले होते आणि याच वेळी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। आज नवीन वर्षाची सुरुवात आहे, हिंदू नववर्षाला सुरुवात आहे, तर तुम्ही सर्वांना शुभेच्छा देतो नववर्षाच्या आणि सुख शांती समृद्धी महाराष्ट्रात असो। आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय आणि गिरगावच्या शोभायात्रेत हा संकल्प करण्यात आला। आम्ही दरवर्षी शोभायात्रा इथे काढत असतो, वर्षानुवर्ष करत असतो आणि अर्थात भाषेचा अभिमान तर आहेच। सगळ्यांना शुभेच्छा देतो। मराठी माणसासाठी आम्ही जसं काम करतोय तसं इतरांनी देखील इतर पक्षांनी करावं, पण आज राजकारण मला ह्याच्यात आणण्याचं नाही। मी सगळ्यांनाच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। तर आपण पाहतोय आदित्य ठाकरेंनी ढोल वादनाचा देखील आनंद घेतलेला आहे। आदित्य ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत या उत्साह सोहळ्यात ढोल वादनाचा आनंद घेतलाय। तर वरळीत गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा निघाली। आदित्य ठाकरेंनी या शोभायात्रेत आपला सहभाग नोंदवत ढोल वादनाचाही आनंद घेतला। साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरे सहभागी झाले होते।